तुमचा जन्म काय झालेला आहे, माझी इच्छा आहे म्हणून आपला जन्म झालेला आहे. बरोबर. मग शक्ती तत्व असं काम करतं की अगोदर इच्छा संपली पाहिजे, मग नंतरच मोक्षाचा मार्ग पुढे होईल. म्हणून इच्छा केव्हा संपेल, तिचा एक मार्ग आहे की इच्छा ही भोगून संपवावी लागेल. मग जगदंबा शक्तीची उपासना जेव्हा तुमच्या जीवनात येते तेव्हा ती तुम्हाला सगळे भोग अगोदर प्रदान करते. भोगा, त्याच्यातून तुम्ही पूर्ण तुमची संतुष्टी करा आणि मग नंतर तुम्ही आत्मज्ञानाची, आत्मविद्येकडे तुम्ही तुमचा प्रवास सुरू करा. शक्ती उपासक कोणत्याही कोपऱ्यात असू दे, तो गुहेमध्ये जरी बसला तरी लक्ष्मी रूपात त्याच्यापर्यंत देवी तिथे पोहोचते. याचा अर्थ दे रे हरी खाटल्यावरी असं नाही. शक्ती उपासक जेव्हाही मी विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण येतं. महाराजांनी कर्मही केलं आणि साधनाही केली, म्हणून हे साम्राज्य त्यांनी उभं केलं. तसं शक्ती उपासक हे आपलं एक नवीन साम्राज्य तयार करण्याची शक्ती देवी उपासकामध्ये येते. बरेच लोक जे आहेत ते विष्णू सहस्त्रनामाचा पाठ म्हणा, जप म्हणा हे करतात, पण मग त्यासोबत ललिता सहस्त्रनामाचं पण ते पाठ किंवा जप करू शकतो एका वेळी. देवीला विष्णू सहस्त्रनाम अत्यंत प्रिय, नाम पारायण प्रीता. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही कराल तर तुमच्या नशिबामध्ये लवकरात लवकर देवीचं आगमन होईल. आज अनेक ठिकाणी वंध्या दोष आहे, गर्भधारणा होत नाही आहे, अशा वेळी सांगितलं आहे की हातामध्ये लोणी घेऊन जी स्त्री ललिता सहस्त्रनामाचा पाठ करून ती लोणी ग्रहण करेल, वंध्या स्त्रीला सुद्धा पुत्र किंवा संततीची प्राप्ती होईल. जगदंबेने सांगितले आहे की लोकांपर्यंत जी माझी पूजा विधी आहे, माझे सर्व प्रकार समजला पाहिजे, म्हणून तुम्ही त्याचं वर्णन करा. अच्छा. म्हणून ललिता सहस्त्रनामामध्ये देवीची पूजा पद्धती, देवीचं कार्य काय, हे सर्व काही सांगितलंय. तेच म्हणजे ललिता सहस्त्रनाम. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण विष्णू सहस्त्रनामावर पॉडकास्ट केला. आपण असे मंत्रांच्या बाबतीत फार कमी पॉडकास्ट केलेले आहेत आणि त्याच्यासाठीच आज आपण ललिता सहस्त्रनामावर पॉडकास्ट करत आहोत. आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण हा पॉडकास्ट कोणासोबत करणार आहे. तर आज आपल्यासोबत आहेत मयुरेश विस्पुते गुरुजी. तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टवर. धन्यवाद. जय श्री कृष्ण. श्री मात्रे नमः. श्री मात्रे नमः. आणि आम्ही तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये बघितलंय. मग त्यात चेतनचा पॉडकास्ट असेल किंवा मग योगेशचा पॉडकास्ट असेल, त्याच्यातून म्हणजे खूप लोकांना तुम्ही माहिती आहातच. पण जे आपल्या चॅनलवर तुम्हाला पहिल्यांदा पाहत आहेत तर त्यांच्यासाठी थोडी तुमची ओळख करून द्या. नक्कीच. माझं नाव मयुरेश विस्पुते. मी अहिल्यानगर येथे असतो आणि 12 वर्षापासून ज्योतिष आणि वास्तुशास्त्र याचा अभ्यासक आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. सोबत श्रीविद्या उपासना पद्धती गुरुपरंपरा लाभल्यामुळे श्रीविद्येचा प्रचार आणि प्रसार, सोबत जगदंबेचं नाम आणि प्रसार, दशमहाविद्या आदी जनमानसामध्ये पोहोचल्या पाहिजे योग्य रीतीने परंपरे थ्रू, हे माझं गुरुकार्य आहे आणि ते मी 8 वर्षापासून करतो आहे. वा. आणि मी तुम्हाला दादा म्हणलं तर चालेल? नक्कीच नक्कीच आवडेल. तर दादा, तुमच्या अनुमतीने आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात. आणि जस्ट मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे जर कोणाला ललिता सहस्त्रनामाविषयी माहिती हवी असेल आणि त्यांनी जर काही सर्च केलं तर आपला पॉडकास्ट सगळ्यात आधी त्यांना दिसेल. तर दादा, सुरू करूयात. नक्कीच. फक्त मी एक विनंती करतो की आपला जो आजचा पॉडकास्ट आहे हा माझ्या सगळ्यात आवडता हा विषय आहे. आजपर्यंत मी कधी त्याच्यावरती बोललेलो नाही आहे, पण आज प्रथमतः बोलतो त्याविषयी. म्हणून हे जे काही नॉलेज आहे, जे काही ज्ञान आहे, त्या जगदंबेच्या कृपेमुळे संपूर्ण जे श्रीविद्या उपासक, देवी उपासक, जे आमच्या परंपरेतील जे गुरु आहे, सगळ्यांना वंदन करून आपण आपला पॉडकास्ट सुरू करूया. ठीक आहे. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत्
तारा नायक शेखरा स्मितमुखी मापीन वक्षोरुहा पाणिभ्यामलिपूर्णरत्नशशकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नकटस्थचरणां ध्यायेत् परामंबिकां. श्रीमात्रे नमः. श्रीमात्रे नमः. गणपती बाप्पा मोरया. वा, एवढी मस्त सुरुवात केली आहे दादा तुम्ही. मला आता तुम्ही जे म्हणालात त्याविषयीच विचारावं वाटेल की काय होतं आणि याचा अर्थ. ललिता सहस्त्रनाम या संपूर्ण ब्रह्मांडातील अत्यंत शुद्ध आणि पवित्र असं सहस्त्रनाम आहे. आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही ललिता सहस्त्रनाम वाचता त्यामध्ये देवीचं ध्यान श्लोक आहे. सिंदुरा अरुण विग्रहाम त्रिनयनाम माणिक्य मौली स्फुरत. म्हणजे देवीचं जे स्वरूप आहे अगदी सकाळच्या 5:30-6 वाजेच्या वेळेला जसं सूर्यनारायण उगवतो त्याचा रंग कसा लालसर असतो, तांबूस असतो, तशा सिंदुरासारख्या प्रमाणे त्या जगदंबेचं वर्णन केलेलं आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी नंतर ललिता सहस्त्रनामाच्या सुरुवातीला हा ध्यान मंत्र ऍड केला. म्हणून तो ध्यान मंत्र आपण सगळ्यात अगोदर तो घेतला. वा. मग आता सगळ्यांना जो प्रश्न पडला असेल की काय आहे ललिता सहस्त्रनाम, त्याचा एक काय म्हणतात इतिहास काय आहे किंवा ते कधी म्हणलं जातं काय, तर मला थोडक्यात सांगतो. ललिता सहस्त्रनामाची जी सगळ्यात अगोदर व्याप्ती आपल्याला दिसते ती आहे ब्रह्मांड पुराणामध्ये. ब्रह्मांड पुराणामध्ये ललिता सहस्त्रनामाबद्दल अगोदर लिहिल्या गेलं. यामध्ये कथा आहे की भंडासूर आणि ललिता त्रिपुर सुंदरी यांचं दोघांचं युद्धाचं वर्णन तुम्हाला त्रिपुरा रहस्यामध्ये पण दिसतं आणि ब्रह्मांड पुराणामध्ये सुद्धा दिसतं. भंडासूर नावाचा एक दैत्य होता आणि त्याला वरदान प्राप्त होतं की तो सृष्टी निर्माण करू शकत होता आणि त्याला कोणतीही शक्ती त्याचा विनाश करणार नाही अशा पद्धतीने त्याला वरदान प्राप्त झालं होतं. आणि त्यासाठी त्या आदिपराशक्तीला बोलवण्यासाठी सर्वांनी एक यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञातून जगदंबा प्रकट झाली. चिदग्नी कुंड संभूता देव कार्य समुद्यता. देवांचं कार्य सिद्ध करण्यासाठी ती आदिपराशक्ती यज्ञकुंडातून प्रकट झाली. तीच म्हणजे माता ललिता त्रिपुर सुंदरी. आणि देवीने केलेले जे काही कार्य आहे ते कसं आहे, ती कशी कार्य करते याचं संपूर्ण वर्णन तुम्हाला ब्रह्मांड पुराणामध्ये सापडतं. ही त्यामागची कथा. पण जेव्हा तुम्ही ललिता सहस्त्रनाम वाचता त्याच्या अगोदर त्याची एक पार्श्वभूमी आपल्याला सापडते. ती अशी की आता इथे बघा थोडंसं कथा वेगळी जी आपल्या प्रत्येकाला थोडंसं समजायला थोडीशी अवघड जाईल, पण तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की सेवार्थम आगमस्तस्त्र ब्रह्माणी ब्रह्मकोटयः, की ज्यावेळी ललिता त्रिपुर सुंदरीच्या श्रीपुरम मध्ये देवीचं एक विशिष्ट घर आहे, विशिष्ट तिचं लोक आहे. अशा श्रीपुरामध्ये अनेक कोटी ब्रह्मांडाचे ब्रह्मा, अनेक कोटी विष्णू, रुद्र, पार्वती आदी सर्व देवता तिथे देवीच्या लीला बघण्यासाठी तिथे प्रकट झाले. म्हणजे आपण फक्त ब्रह्मा विष्णू महेश हे 3 त्रिदेव मानतो, परंतु इथे सांगितलं आहे की गौरी कोटी समेतानाम रुद्राणाम अपि कोटयः. रुद्र पण कोटीच्या कोटी होते, ब्रह्मा पण कोटी कोटी होते. असे सगळं त्या देवीच्या समोर प्रकट झाले. आणि ते झाल्यानंतर देवीला तिचा जो आनंद विलास होता, देवीचं जे स्वरूप होतं ते देवलोकांनी स्वरूप सर्व पाहिलं. आणि ते पाहिल्यानंतर वशिण्यादी वाग्देवता म्हणजे ललिता सहस्त्रनामामध्ये बघा कोणतंही सहस्त्रनाम जर कधी तुम्ही घेतलं तर त्यामध्ये विशिष्ट ऋषी सांगितले जातात. म्हणजे अगोदर ते कोणी पाहिलं, मंत्र पण असेल तर मंत्राचा पण ऋषी असतात ना, त्याची छंद असतात. तसं ललिता सहस्त्रनामामध्ये ऋषी कोण आहे? वशिण्यादी वाग्देवता ऋषीही. ललिता त्रिपुर सुंदरीचं जर कधी तुम्ही श्रीचक्र पाहिलं तर ते 9 आवरण त्याला आहे, 9 मंजली श्रीचक्र आहे. त्यातलं जे 7वं चक्र आहे त्या ठिकाणी काही देवता आहे, त्यांना म्हणतात वशिण्यादी वाग्देवता. वाघ म्हणजे वाणी देणाऱ्या 7 देवता. जयिनी, विमला, मोदिनी अशा अन्य त्याचे सगळं नाव आहे. सर्वरक्षा चक्र स्वामिनी वाग्देवतांना मानलं जातं.
तर ह्या देवता तिथे उपस्थित होत्या. बर. वाग्देवता म्हणजे वाणीचं प्रभुत्व ज्यांच्याकडे आहे, अशा ह्या 7 देवता. आणि त्यावेळी श्री ललिता देवी कटाक्षम क्षेपचोदिता, ललिता देवीने वाग्देवतेवरती फक्त कटाक्ष टाकलं. बर. आणि एक संदर्भ निर्माण केला की ह्या संपूर्ण ब्रह्मांड, एक ब्रह्मांड नाही, अनंत कोटी ब्रह्मांड याचं कार्य व्यवस्थित चालावं आणि लोकांना ती शक्ती समजावी म्हणून तुम्ही काहीतरी लोकांना, ह्या सगळ्या देवादिकांना तुम्ही काहीतरी प्रदान करा. बर. पण प्रदान करण्यासाठी ते देवीचं वर्णन कोण करणार? जिच्या शक्ती पुढे. मला असं वाटतं की हे प्रकारचं एनर्जीचं हे गणित आहे की देवता म्हणजे त्या शक्तीचं स्विच आहे. बरोबर आहे ना. एक पॉवर हाऊस असतो, पॉवर हाऊस मध्ये वेगवेगळे स्विचेस असतात, वेगवेगळे प्लग दिसतात. तसं मला असं वाटतं की या युनिव्हर्सला चालवणारी एक अशी शक्ती आहे आणि देवता म्हणजे तिचे स्विचेस आहेत. पण मग त्या पॉवर हाऊस पर्यंत त्या सगळ्या एनर्जीज पोहोचण्यासाठी विशिष्ट स्तोत्र मंत्राची रचना आईसाहेबांनी करण्यास सांगितली. पण देवीचं वर्णन कोण करणार? तर देवीच्या एका कृपा कटाक्षामध्ये वाग्देवता म्हणजे त्या वाणीला शक्ती देणाऱ्या देवतांना सुद्धा शक्ती प्राप्त झाली. आणि मग त्यांनी ललिता सहस्त्रनाम सुरू केलं. ललिता सहस्त्र, जगदंबेने सांगितले आहे की लोकांपर्यंत जी माझी पूजा विधी आहे, माझे सर्व प्रकार समजला पाहिजे म्हणून तुम्ही त्याचं वर्णन करा. अच्छा. म्हणून ललिता सहस्त्रनामामध्ये देवीची पूजा पद्धती, देवीचं कार्य काय, हे सर्व काही सांगितलंय. तेच म्हणजे ललिता सहस्त्रनाम. ललिता सहस्त्रनामाचं पहिलं अक्षर श्री माता, श्री महाराज्ञी. श्री माता, आई रूपात त्या शक्तीला तुम्हाला भजायचंय. इथे कोणता देव श्रेष्ठ, कोणता देव कनिष्ठ असा भेद नाहीये. आपला जो सनातन धर्म, मला असं वाटतं इतका श्रेष्ठ धर्म अन्य कुठे नसेल की त्या आत्मचैतन्याला, त्या ब्रह्मचैतन्याला सुद्धा आई रूपात पुजतात. आपण म्हणून ना विठू मावली, आई रूपात म्हटलं ना त्याला, म्हणून त्या शक्तीला इथे आई रूपात आपण पुजलेलं आहे. कोणी त्याला गणपती म्हणतं, कोणी त्यांना शिव म्हणतं, कोणी त्यांना शक्ती म्हणतं, कोणी सूर्य म्हणतं, तो कोणी शिव म्हणतं. जे पंचदेवतांचं विशेष महत्व आहे. तसंच देवीच्या बाबतीतही तिला आई रूपात त्या ब्रह्मचैतन्याला पूजलं जातं. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला आई रूपात त्या चैतन्याला समजायचं आहे. ललिता सहस्त्रनाम म्हणजे आत्मप्रकाश किंवा आत्मसमर्पण करून स्वतःचं स्वरूप समजण्यासाठीचं जे रूप आहे त्याचे 1000 टप्पे म्हणजे ललिता सहस्त्रनाम. सगळ्यात अगोदर श्रीमाता, वात्सल्य, मातृभाव तुमच्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा लास्ट नाव आहे श्री शिवा शिवशक्तैक्य रूपिणी ललितांबिका, की शिव आणि शक्ती यांचं एकत्रीकरण होऊन तुम्हाला ललिता रूपी आनंद तुमच्या जीवनामध्ये प्रकट होईल. म्हणजे हे 1000 टप्पे आहे त्या आनंदापर्यंत पोहोचण्याचं. तेच म्हणजे ललिता सहस्त्रनाम. वा, काय दादा सुंदर तुम्ही सगळं असं डोळ्यासमोर उभं राहतंय. तर आता जसं तुम्ही सांगितलं की देवीची उपासना आहे एका प्रकारे, तर जसं आपण म्हणतो की वैष्णव आहेत, त्याच्यानंतर गाणपत्य संप्रदाय आहे, तसंच एक शाक्त संप्रदाय. तर मग देवीची उपासना का केली जाते किंवा का केली पाहिजे असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलं? शक्ती तत्व हे खूप वेगळं आहे, भिन्न आहे. उपनिषदांचा जर कधी तुम्ही अभ्यास केला तर उपनिषदामध्ये सुद्धा ब्रह्म तत्वाला शक्तिनिहाय सांगितलेलं आहे. बरं. शक्तीशिवाय शक्तिमानाचं अस्तित्व हे शून्य आहे. अगोदर प्रकृती आली, नंतर पुरुष आहे. म्हणून शक्ती उपासना तेव्हाही श्रेष्ठ आहे. आणि आपला जो काही जन्म झाला, आपण निसर्ग म्हणतो, याला आपण प्रकृती म्हणतो. प्रकृती रूपातच तुम्हाला तिला भजलं पाहिजे, समजलं पाहिजे, यासाठी शक्ती उपासनेची प्रधानता होती आणि अजूनही आहे. तुम्ही आता हा विषय थोडासा उपनिषदांचा भाग आहे, पण लास्टला सुद्धा की ब्रह्माला सुद्धा किंवा जे आपल्यातलं जे ब्रह्मतत्व आहे याच्यातला जो प्रकाश आहे, आत्मातला जो तेज आहे, त्याच्यातली जी ज्याला आपण लाईट म्हणतो, हा जो आत्मप्रकाश आहे तेच देवी आहे. देवी म्हणजे
त्या प्रकाशाला एक स्त्री रूपात वर्णन आपल्या शास्त्रकारांनी केलं. पण तो प्रकाश आहे. जसं ऊस असेल, ऊस जर कधी शक्तिमान आहे तर त्याच्यातला गोडवा म्हणजे शक्ती आहे. जर कधी तुम्हाला आत्मस्वरूप प्राप्त झालं तर त्या आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर तुमच्यातला आनंद म्हणजेच देवी आहे. हे शक्त तत्व आहे. पण मग ज्यावेळी आता तुम्ही प्रश्न विचारला की देवी साधना का करावी किंवा कशासाठी ती साधना केली जाते, शाक्त परंपरेमध्ये, श्रीविद्या परंपरेमध्ये भोगाला न्यूनता दिलेली नाहीये. भोग आणि मोक्ष प्रदान करणारी ललिता त्रिपुर सुंदरी किंवा शक्ती उपासना आहे. अन्य तुम्ही ज्याही साधना करता त्या साधनेमध्ये तुम्हाला मोक्षाचा मार्ग दिला जाणार आहे. तुमच्या प्रापंचिक अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. परंतु श्रीविद्या उपासना ही एकमेव अशी आहे, सुंदरीची उपासना म्हणजे त्रिपुर सुंदरीची उपासना अशी आहे की तुम्हाला ती अगोदर पूर्णतः भोग प्रदान करते. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये शक्ती उपासना तुम्ही करता, शक्ती जेव्हा तुम्ही तिची साधना करता, तुम्ही अगदी कोणत्याही दऱ्या खोऱ्याच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही बसलेले जरी असलात तरी तुमच्यापर्यंत ती जगदंबा शक्ती रूपात प्रकट होते, ती लक्ष्मी रूपात तुमच्यासमोर प्रकट होते. जोपर्यंत तुमचा जन्म काय झालेला आहे, माझी इच्छा आहे म्हणून आपला जन्म झालेला आहे. बरोबर. मग शक्ती तत्व असं काम करतं की अगोदर इच्छा संपली पाहिजे, मग नंतरच मोक्षाचा मार्ग पुढे होईल. म्हणून इच्छा केव्हा संपेल, तिचा एक मार्ग आहे की इच्छा ही भोगून संपवावी लागेल. मग जगदंबा शक्तीची उपासना जेव्हा तुमच्या जीवनात येते तेव्हा ती तुम्हाला सगळे भोग अगोदर प्रदान करते. भोगा, त्याच्यातून तुम्ही पूर्ण तुमची संतुष्टी करा आणि मग नंतर तुम्ही आत्मज्ञानाची, आत्मविद्येकडे तुम्ही तुमचा प्रवास सुरू करा. जेव्हा तुम्ही शक्ती साधना करतात सर्वात अगोदर तुमची ती नावलौकिकता देते. कोणताही शक्ती उपासक असो तो असा गुप्त नाही राहू शकत. तो येन केन प्रकारेनं तो समाजामध्ये त्याचं नाव पोहोचणार म्हणजे पोहोचणार. शेवटी ती पब्लिसिटी काय आहे, हे सुद्धा शक्तीचंच एक स्वरूप आहे. नंतर शक्तीचं दुसरं स्वरूप काय आहे, ज्ञान आहे. सरस्वती, शक्ती उपासना तुम्हाला बुद्धी पाहिजे ना, यासाठी ती सरस्वती रूपात पण ती तुमच्या जीवनामध्ये प्रकट होते. तुमची क्रियाशक्ती, तुम्ही समाजामध्ये नवनव चैतन्य तुम्ही निर्माण करता, नवीन नवीन गोष्टी तुम्ही शक्ती साधक हा तयार करतो. आणि त्यानंतर मग होते महालक्ष्मी. शक्ती उपासक कोणत्याही कोपऱ्यात असू दे, तो गुहेमध्ये जरी बसला तरी लक्ष्मी रूपात त्याच्यापर्यंत देवी तिथे पोहोचते. याचा अर्थ दे रे हरी खाटल्यावरी असं नाही. शक्ती उपासक जेव्हाही मी विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण येतं. महाराजांनी कर्मही केलं आणि साधनाही केली म्हणून हे साम्राज्य त्यांनी उभं केलं. तसं शक्ती उपासक हे आपलं एक नवीन साम्राज्य तयार करण्याची शक्ती देवी उपासकामध्ये येते. आपण एक, जसं तुमच्या बाकी पॉडकास्टमध्ये एक विषय आहे दशमहाविद्या, तर दशमहाविद्या आणि ललिता सहस्त्रनाम याचं काही कनेक्शन आहे? खूप जवळचा संबंध आहे. ह्या वेगळ्या नाहीच आहे. लोकांना वाटतं की 10 दशमहाविद्या वेगळ्या आहेत आणि ललिता त्रिपुर सुंदरी वेगळी आहे किंवा तिची एक वेगळी साधना आहे, असं नाही आहे. जे अल्टिमेट गोल आहे आपलं ते आहे शिव आणि शक्ती रूपात असलेलं आपलं सहस्रारामध्ये असलेलं स्वरूप, ते आपल्याला दिसलं पाहिजे. पण हे केव्हा दिसेल, जेव्हा माझ्या शरीरामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये जे मायाचे सगळे आवरण आलेले आहेत ते जेव्हा दूर होतील तेव्हाच मला माझं स्वतःचं स्वरूप दिसेल. बरोबर. मग ह्या दशमहाविद्या म्हणजे काय आहे, संपूर्ण शक्तीचे स्विचेस आहेत. 10 असे स्विचेस आहे. एक जसं तुम्ही प्रेस कराल तसं ती एनर्जी पुढे पुढे जाणार. जो आता पहिली दशमहाविद्या भगवती महाकाली, महाकालीची उपासना लोकांनी खूप वेगळ्या अँगलने नेली आहे, पण ते तसं नाहीये. कालीचा जो अर्थ शास्त्रकारांनी सांगितलेला आहे, तिला ते काळं दाखवलेलं आहे, डार्कनेस जास्त दाखवलेला आहे. जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येतात तुम्ही पण तुमचं जीवन ही अंधारमय असतं, तुम्हाला माहिती नसतं ना काय आहे. बरोबर. तुमचे सगळे विचार, तुमची पास्ट लाईफ, तुमच्या आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये घडलेले घटना, हे सगळंच तुमच्या बुद्धीवरती त्याचा पगडा खूप जास्त असतो. बरोबर. हा पण एक अंधकार आहे ना. जेव्हा तुम्ही काली उपासना करता तेव्हा तो अंधकार सगळ्यात अगोदर दूर होतो. देवीची जीभ बाहेर काढलेली बघा महाकालीने जिव्हा का बाहेर काढलेली, त्याची कथा वेगळी असेल,
पण त्याचा तात्विक अर्थ आपण आज घेऊया की मौन, जेव्हा तुम्ही मौन होता, आत्मावलोकन करणारी, दाखवणारी शक्ती म्हणजे महाकाली आहे. आत्मावलोकन केलं, आत्मावलोकन झालं, तुमच्या बुद्धीतलं निगेटिव्हिटी, अंधकार दूर झाला. मग नंतर आली तारा, तारा महाविद्या. तारा म्हणजे काय? प्रकाश. जेव्हा तुमच्या जीवनातील माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून तुम्हाला अंधार आला ना, तुमच्या जीवनामध्ये अंधकार आला ना. मग जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये शक्ती उपासना येते किंवा तारा उपासना येते, म्हणजे तो प्रकाश येतो, ज्ञान येतं. प्रकाशाला ज्ञान सांगितलेलं आहे. मी ते ज्ञानाचा संदर्भ पुस्तकांशी नाही आहे, डिग्रीशी नाही आहे. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की विद्या म्हणजे काय? विद धातूपासून विद्या हा शब्द तयार झालेला आहे. आणि महाविद्या जे ज्ञानाची अनुभूती करवून देतं त्या म्हणजे दशमहाविद्या. उपनिषदातलं जे ज्ञान, ब्रह्म, माया, प्रपंच, भेद हे जे काही सांगितले ते मला एक्सपिरियन्स केव्हा होईल? जेव्हा मी तिच्या साधना करेल तेव्हा मला ते अनुभूती येईल. अनुभूतीचे 10 टप्पे म्हणजे दशमहाविद्या आहे. तारा आली, तारा आल्यानंतर मी माझ्यामध्ये शक्ती आली, मग मी माझं स्वतःचं अस्तित्वामध्ये थोडंसं जास्त रमायला लागणार. माझ्याकडे सिद्धी आहे, माझ्याकडे हे आहे, इगो आला, अहंकार आला. म्हणून मग छिन्न मस्तिका आहे, स्वतःचं तिने शिरच्छेद केला आहे. एका शाकिनी डाकिनी साईडला उभ्या आहेत आणि ते त्याचं रक्तपान करताय. हे काय आहे? हे एक प्रकारची क्रिया दाखवलेली आहे की जरी तुम्ही अध्यात्मामध्ये जरी आला तर तुम्हाला आत्मसमर्पण, तुमचा अहंकारचा अगोदर तुम्हाला त्याग करावा लागेल, स्वतःचं अस्तित्व तुम्हाला काटावं लागेल, संपवावं लागेल, नंतरच तुम्हाला तुमचा योग मार्ग सुरू होतो. इडा, पिंगला आणि मधली जी सुषुम्ना आहे तीच म्हणजे छिन्न मस्तिका. त्याच्यासाठी आहे. खाली जर कधी तुम्ही पाहिलं तर खाली रती झोपलेल्या आहेत, त्याच्यावरती कामदेव आहे आणि कामदेवाच्या पाठीवरती छिन्न मस्तिका उभी आहे. योगिक अर्थ येतो, ते जसं दिसतं तसं नाहीये. तुम्हाला त्या काम भावनेपासून तुम्हाला वर उठायचं आहे. वर उठल्यानंतरच तुम्हाला ते जी काही योग विद्या आहे ती तुम्हाला साधता येणार. छिन्न मस्तिका झाल्यानंतर भुवनेश्वरी आहे, स्पेस. महाकाली म्हणजे टाइम आली, बरोबर. बियॉन्ड द टाइम तुम्ही गेलात, बियॉन्ड द लिमिट तुम्ही गेलात. पण मग नंतर हे जे काही अवकाश आहे, स्पेस आहे, त्याला आपल्या उपनिषदामध्ये चिदाकाश सांगितलेलं आहे. अच्छा. चिदानंद रूप शिवोहम शिवोहन. शिवोहम हे स्वरूपच म्हणजे भुवनेश्वरी आहे. त्या स्पेसमध्ये तुम्ही मर्च झाला पाहिजेत, ही म्हणजे भुवनेश्वरी आहे. आणि मग तुम्हाला अंतर्ज्ञान होतं. बर. पुस्तकातलं ज्ञान वेगळं आणि आत्मिक ज्ञान वेगळं. हे ज्ञान म्हणजे भुवनेश्वरी आणि हे ज्ञान झाल्यानंतर मग माता ललिता त्रिपुर सुंदरी ब्रह्मचैतन्य शुद्ध तत्व. ललिता सहस्रनामामध्ये देवीचं नाव आहे आत्मविद्या, महाविद्या, श्रीविद्या असे देवीचे नाव आहे. बर. ही आत्मविद्या पण आहे, ही ब्रह्मविद्या सुद्धा आहे, ही महाविद्या सुद्धा आहे. आपलं अल्टिमेट गोल काय आहे? ललिता त्रिपुर सुंदरी. पण ते जाताना मला ह्या 9 स्टेशनवरतून पुढे जावं लागणार आहे. त्रिपूर्ण महिम्न स्तोत्र आहे. दत्तगुरूंचे ज्येष्ठ भ्राता, त्यांना आपण क्रोध भट्टारक म्हणून ओळखतो, दुर्वासा मुनी त्यांचं नावच होते ना. दुर्वासा मुनी किती उग्र होते, किती संतापी होते. तर त्यांनी त्रिपुरा महिम्न स्तोत्राची रचना केली. तर त्रिपुरा महिम्न स्तोत्रामध्ये त्यांनी देवीला कुंडलिनी रूपातच म्हटलेलं आहे. ललिता त्रिपुर सुंदरी. तुमच्या शरीरातली जी कुंडलिनी आहे हीच म्हणजे ललिता आहे. बर. म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे टप्पे तुम्ही ओलांडत नाही तोपर्यंत तुमचं ब्रह्म, तुम्हाला आत्मरूपी असलेली ललिता तुम्हाला दिसणार नाही. त्यानंतर ललिता त्रिपुर सुंदरी झाल्यानंतर त्रिपुर भैरवी, सगळ्या भयापासून ती मुक्त करते. आणि जेवढेही तंत्रशास्त्रातलं ज्ञान आहे त्रिपुर भैरवीच्या अंतर्गत आहे. तुमच्या सगळ्या वासनेवरती कंट्रोल त्रिपुर भैरवीचं आहे. भय ना, मृत्यूचं पण भय आहे. जोपर्यंत माझ्यामध्ये माझ्या शरीराचं भय असणार आहे तोपर्यंत मी साधनेमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून त्रिपुर भैरवी. ते झाल्यानंतर जगदंबिका धूमावती आहे. धूमावतीचं स्वरूप थोडंसं तो आपल्याला वेगळं दिसतं. पण अनेक लोकांनी सांगितलं तुमच्या लोकांकडून काही काम काढून घ्यायचं असेल तर धूमावती करा. ते तसं त्याच्यासाठी नाही आहे. ज्या कथा अशी आहे की धूमावतीला जगदंबेने, धूमावती देवीने शिवाला ग्रहण करून टाकलं. शिव म्हणजे काय? ज्ञान आहे. शिव म्हणजे काय? ते चैतन्य आहे. ज्या चैतन्यालाच तिने पूर्ण त्याच्यामध्ये एक करून टाकलं ती म्हणजे धूमावती. निर्विकल्प अवस्था म्हणजे धूमावती.
त्याच्यासाठी ते स्वरूप सांगितलेलं आहे. वैराग्याचं पूर्ण वैराग्याची परिभाषाच म्हणजे धूमावती आहे. ते झाल्यानंतर 8वी महाविद्या बगलामुखी. जेवढं सगळं झाल्यानंतर जोपर्यंत मी माझ्या विचारांवरती विकारावरती माझं स्तंभन होणार नाही तोपर्यंत काही फायदा नाहीये. मला त्याच्यावरती कंट्रोल आलं पाहिजे म्हणून स्तंभन शक्तीची बगलामुखी. आणि हे झाल्यानंतर माझ्या हृदयामध्ये जो प्रकाश आहे, जो नाद आहे अनाहत चक्रामध्ये, तो नाद मला ऐकू आला पाहिजे म्हणून मातंगी आहे. त्या नादाची देवता भगवती मातंगी आहे. आणि मातंगी केल्यानंतर कमलात्मिका म्हणजे काय, तो जो द्रव आहे, आर्द्रा देवीचं नाव आहे कमलात्मिकेचं, तो जो क्षीरसमुद्र आहे माझ्या सहस्त्रारामध्ये, तो क्षीरसमुद्राचा अनुभूती मला यावी म्हणून कमलात्मिका आहे. म्हणजे हे सगळं करून तुमच्यामध्ये शुष्कता येईल ना, वैराग्य येईल, मला सृष्टीतच राहायचं नाहीये, मला जन्मच नकोय, ही शुष्कता आली. पण जेव्हा तुम्ही महाविद्या किंवा श्रीविद्या साधना करता, तुम्ही संसारापासून पळत नाही, संसारामध्ये राहून तुम्ही आत्मचिंतन करून साधना करता. यासाठी हे 10 महाविद्या, अल्टिमेट गोल म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी. आणि ह्या 10 महाविद्यांची साधना सहज आपल्याला करता येत नाही, ते सर्वांना सहजरित्या व्हावी म्हणून ललिता सहस्त्रनाम अत्यंत गरजेचं आहे. ललिता सहस्त्रनामाची साधना जरी केली तुम्ही तर तुम्हाला दशमहाविद्या साधनेचं पूर्ण फळ भेटतं. म्हणून ललिता सहस्त्रनामाचं साधना नक्की केली पाहिजे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना दशमहाविद्येविषयी एवढी सुंदर माहिती मिळाली असणार आहे जी की तुम्ही फॉलो करू शकता. आणि तुम्ही ते जसं दादांनी सांगितलंय त्याप्रमाणे, दादा जसं सांगतील त्या पद्धतीने तुम्ही भजू शकता या सगळ्या दशमहाविद्यांना. दादा, पुढे जाताना विचारावं असं वाटेल की मग आता बरेच लोक जे आहेत ते विष्णू सहस्त्रनामाचा पाठ म्हणा, जप म्हणा हे करतात, पण मग त्यासोबत ललिता सहस्त्रनामाचा पण ते पाठ किंवा जप करू शकतात का एका वेळी? उपयुक्त प्रश्न विचारला. आणि त्याबद्दल मी अगोदर एक तुम्हाला कथा सांगतो, जी कथा लोकांना समजणे खूप गरजेची आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी असा विचार केला की मला ललिता सहस्त्रनामावरती भाष्य लिहायचं आहे. मग अशा वेळी असं झालं की त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन ललिता सहस्त्रनामाचं पुस्तक घेऊन या. आणि शंकराचार्य तिथे बसलेले होते. पण जेव्हा त्यांनी शिष्यांनी ग्रंथालयातून पुस्तक घेऊन आले तेव्हा ते जेव्हा पुस्तक ओपन करतात तेव्हा त्याच्यावरती विष्णू सहस्त्रनाम लिहिलेलं असतं. ते म्हणतात विष्णू सहस्त्रनाम नको, ललिता सहस्त्रनाम घेऊन या. म्हणतात ठीक आहे. ते वापस जातात, पुन्हा तसंच घडतं. परत ते सांगतात की नाही, ह्या ठिकाणी हे पुस्तक आहे, त्यामध्ये ललिता सहस्त्रनाम आहे, हे तुम्ही घेऊन या. परत तशी घटना घडते. आचार्यांना राग येतो की तुम्हाला वाचता येत नाही का, ललिता सहस्त्रनाम हवंय. त्यावेळी त्यांचे शिष्य सांगतात की अहो आचार्य, आम्हाला ते मान्य आहे, पण तिथे एक 6 वर्षाची छोटी बालिका आहे, ती आमच्या हातामध्ये हे पुस्तक देते की हे पुस्तक द्या. आणि जेव्हा ते पुस्तक उघडतात त्याच्यावरती नाव असतं विष्णू सहस्त्रनाम. तेव्हा ते डोळे मिटतात. डोळे मिटल्यानंतर ते अंतर्ध्यान जेव्हा ते करतात तेव्हा त्यांना समजतं की ती छोटी अन्य कोणी नसून ती बाला त्रिपुर सुंदरी आहे. आणि जगदंबिका त्यांना आदेश करतात की आचार्य, तुम्ही विष्णू सहस्त्रनामावरती भाष्य लिहा, कारण की कालांतराने एक माझा जो भक्त आहे तो ललिता सहस्त्रनाम त्याच्यावरती भाष्य लिहिणार आहे. तेच म्हणजे आचार्य भास्करराय मखी. हा मान त्यांना दिलेला आहे. अगोदर लोकांना विष्णू सहस्त्रनाम करू द्या, नंतर त्यांना अत्यंत पवित्र असं ललिता सहस्त्रनाम करू द्या. ललिता सहस्त्रनाम करण्याच्या अगोदरची पहिली पायरी म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. देवीला विष्णू सहस्त्रनाम अत्यंत प्रिय, नाम पारायण प्रीता. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही कराल तर तुमच्या नशिबामध्ये लवकरात लवकर देवीचं आगमन होईल. हे वेगळं नाहीये. आपण ललिता सहस्त्रनाम का करणार आहोत? तुमच्या जीवनातले प्रारब्ध दोष कमी झाले पाहिजे, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. पण ह्या विश्वाचं पालन करता श्रीहरी विष्णू आहे, देवीचं रूप आहे ना. गोप्त्री गोविंद रूपिणी, गोविंद रूपिणी ती पण आहे. पण अगोदर तुम्ही त्या गोविंदाला स्मरण केलं, त्याच नंतर तुम्हाला ती जगदंबिका लवकर प्रसन्न होईल. म्हणून मला असं वाटतं की ललिता सहस्त्रनाम
आणि विष्णू सहस्त्रनाम एका नाण्याच्या दोन बाजू आहे. वा. विष्णू सहस्त्रनाम केल्याखेरीज तुम्हाला सहस्त्रनाम करणं महत्वाचं नाहीये, त्याचा अनुभूती होणं गरजेची आहे. करू शकता तुम्ही, पण विष्णू सहस्त्रनाम करून ललिता सहस्त्रनाम केलं तर तुम्हाला अनुभव मात्र नक्की येईल. वा. म्हणजे मला आता याच्यानंतर एक गूढ प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटेल. बऱ्याच आपण असं ऐकतो की साधना, मंत्र किंवा तंत्र असेल तर ह्या गोष्टी खूप गूढ ठेवलेल्या आहेत, ह्या लोकांपासून दूर ठेवलेल्या आहेत. तर मग असं का केलं गेलंय? अर्थात ते शेवटी कोणापर्यंत तरी पोचावा असाच तर कोणाचा तरी उद्देश असेल, बरोबर. पण नाही, ही गुप्त साधना आहे, ह्या गोष्टी गुप्त ठेवल्या गेल्या. तर याचा काय अर्थ आम्ही घ्यायचा? गुप्त साधना हे याच्यासाठी ठेवल्या गेलेलं आहे की त्याची पावित्र्यता राखली गेली पाहिजे. आता उदाहरणार्थ मंत्रराज गायत्री मंत्र आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे की गायत्री मंत्र आपल्याला उच्चारता येत नाही. परंतु काळाचा महिमा असा आला की गायत्री मंत्र आज युट्यूबवरती अवेलेबल आहे. गायत्री मंत्र आज जिथे तिथे कॅसेट चालू असतात. त्याची शुद्धता पाळल्या गेली पाहिजे. विरोध नाहीये कुणाला, त्याची शुद्धी अशुद्धीचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. यासाठी गायत्री मंत्र उच्चारणाला बंदी घातलेली होती शास्त्राने. पण आज त्याचा तो नियम तुटला गेला. आज लोक सकाळी उठल्याबरोबर गायत्री मंत्राचं ते लावून देतात. कोण कुठे चालतंय, कोण कुठे फिरताय. आज जर कधी लोकांना सांगितलं की ते मंत्रराज आहे, उपनिषदामध्ये किंवा काही ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की ललिता त्रिपुर सुंदरीची साधना म्हणजेच गायत्री उपासनेची सुद्धा साधना आहे. इतकी ही मोठी साधना आहे, पण लोकांना गायत्री मंत्र म्हटलं की हा नाही दुसरा मंत्र द्या. त्याचे अनुभव नाही आहेत. का? कारण की त्याची अवेबिलिटी तिथे जास्त झाली. म्हणून असं न होता त्याचं महत्व कमी होऊ नये म्हणून त्याला गूढ आणि गम्य सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या ललिता सहस्त्रनामामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे कोणाला द्यायचं आहे, कोणाला देऊ नये. हयग्रीव आणि अगस्त्य ऋषींचा तो संवाद आहे. आणि बघा, विष्णू सहस्त्रनाम विष्णूंचं आहे आणि हयग्रीव हा अवतारच भगवान श्रीहरी विष्णूंचा आहे. तेच ललिता देवीचं व्याख्या तिथे करतायत. तेच सांगतायत की नाही, की हे गुरु भक्त जो आहे त्याला ते प्रदान करायचं आहे, ते गुप्त ठेवायचं आहे, असं असं ते सगळं करायचं आहे. ललिता सहस्त्रनामामध्ये किंवा देवीची सुंदरीची उपासना करताना सांगितलंय की जर कधी तुमचा शिरच्छेद झाला, शेवटचे तुमचे प्राण बाकी आहे, तुम्हाला ते काही क्षण बाकी आहे, त्या स्वतःचं राज्य देऊन स्वतःचा शिरच्छेद त्या गुरुला अर्पण करून शेवटच्या काही क्षण तुमच्या कानामध्ये तो मंत्र जरी तुम्हाला प्राप्त झाला तरी हा सौदा चुकीचा नाही, फायद्याचा आहे, करून घ्या. इतकं याला गुप्तता याच्यासाठी दिली की त्याची पात्रता प्रत्येकाकडे नसते आणि त्याची मर्यादा सांभाळल्या गेली पाहिजे. आज ट्रेंड व्हायला थोडी वेळ लागतो. यासाठी हे नियम दिलेले आहेत. बर दादा, आता मला तुम्हाला एक 2-3 प्रश्न एकत्र विचारायचे. पहिले म्हणजे ललिता सहस्त्रनामाचा पाठ कोणी केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे आणि ते केल्याने फायदे काय होतात किंवा फलप्राप्ती काय होतात? ललिता सहस्त्रनाम तर याला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. ललिता देवीचं वर्णन करताना किंवा ललिता देवीची पूजा करताना नवावरण पूजा आम्हाला करावी लागते. नवावरण पूजेमध्ये देवीचं ज्यावेळी स्वरूप सांगितलेलं आहे, चिंतामणी ग्रहंतस्ता. चिंतामणी एक असा रत्न आहे की त्याच्यासमोर कोणतेही मनामध्ये चिंतन केलं की ते पूर्ण करून देतं. तो एक असा मणी आहे. आणि देवी ज्या घरामध्ये राहते, चिंतामणी ग्रहंतस्ता, तिच्या घराची बिल्डिंग किंवा तिची बिल्डिंगच पूर्ण चिंतामणी रत्नापासून बनलेली आहे. तर तुम्ही याची कल्पना करा. आणि चिंतामणी गृहाच्या बाहेर कल्पवृक्षाच्या वाटिका आहेत, जंगलचे जंगल आहेत. म्हणजे किती शृंगार रसाने परिपूर्ण संपन्नता आपल्या शास्त्रकारांनी वर्णन केलेली आहे. तर जिची तुम्ही उपासना करत आहात ती जर कधी कल्पवृक्षाच्या जंगलामध्येच निवास करते आहे, जी स्वतः चिंतामणी ग्रहंतस्ता अशामध्ये राहते आहे, तर ती तुमची चिंता का हरण करणार नाही? अशी कोणती चिंता आहे की ती पूर्ण करणार नाही? यासाठी ललिता सहस्त्रनाम ह्या विश्वामध्ये अशी कोणतीही बाब नाही आहे, असा कोणताही प्रश्न नाही आहे की तो देवीच्या अर्चनातून पूर्ण होणार नाही. तो प्रत्येकाने केलंच गेलं पाहिजे. पण याला भेद असा आहे की ललिताची उपासना ही गुरुगम्य साधना आहे. तर केव्हाही त्याच्यामध्ये सुरुवातीला काही मंत्रांचे भेद सांगितलेले,
मंत्राचे स्वरूप सांगितलेले आहे आणि विनियोग, न्यास आदी सांगितलेले आहे. पण ते करत असताना तुम्हाला त्या मंत्राचा उपदेश असणं गरजेचं आहे, दीक्षा असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला संपूर्ण फलप्राप्ती नाही होणार. म्हणून हा दीक्षेचा विषय आहे. परंतु आपण केव्हाही द्वंद्वमध्ये आपला महाराष्ट्रामध्ये सर्व लोक फसलेले असतात की आमची परंपरा तर आम्ही ह्या गुरुजींना मानतो, आमची ही गुरु परंपरा, तिथे फक्त ह्या परंपरेला ह्या देवतेला मान्य, पण आम्हाला ललिता सहस्त्रनाम करायचं, तर आम्ही कसं करू? तर मी त्यांना सांगतो की तुम्ही विनियोग आदी करण्यास आधी ते तुम्ही स्किप करून तुम्ही श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत सिंहासनेश्वरी इथून सुरुवात करून तर शेवटपर्यंत तुम्ही ललिता सहस्त्रनाम वाचावं, तेही तुम्हाला चालतं. ललिता सहस्त्रनामावली तुम्ही वाचली तरी चालते, पण तुम्हाला त्याचं पूर्ण फळ तेव्हा भेटतं जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये गुरु येतात. आणि मला असं वाटतं की जर कधी तुम्ही नामावली आणि ललिता सहस्त्रनाम सुरू केलं, ऐकणं जरी सुरू केलं, तर तुमच्या आयुष्यामध्ये योग्य गुरूंचं पदार्पण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जगदंबा करून देईल. काही न करण्यापेक्षा काही करणं खूप गरजेचं आहे. मी अगोदर सांगितलं की नाम पारायण प्रीता नंदी विद्या नटेश्वरी. देवीला नामाचा उच्चार केल्याने खूप आवडतं. हरिनाम संकीर्तन सुद्धा देवीला आवडतं. त्यासोबत देवीचं ललिता सहस्त्रनामाचा जिथे जिथे तुम्ही तिचा उच्चार करणार तिथे तिथे देवीला ते आनंदित देवी होऊन जाणार. म्हणून प्रत्येकाने ते नाम वाचलं पाहिजे. फलश्रुतीमध्ये तर असं लिहिलेलं आहे की हजारो किलोमीटरच्या दुर्भिक्ष जर कधी ज्या ठिकाणी दुष्काळ असेल अशा ठिकाणी तुम्ही कोटीच्या कोटी पाण्याने भरलेल्या विहिरींचं निर्माण करून त्या लोकांना पाणी पुरवण्याचं फल तुम्हाला प्राप्त होईल जर कधी तुम्ही ते वाचलं तर. दशाश्वमेध यज्ञाचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि इतकी त्याची फलश्रुती सांगितली. माझ्याकडे संदर्भ आहे. यत पापम जायते पुसाम तत्सर्वं नश्यति ध्रुवम. जर कधी तुम्ही ललिता सहस्त्रनामाचं पठन केलं तर असं कोणतं पाप नाहीये की ते जाणार नाहीये. सगळ्यांचा तिथे नाश होणार आहे. आणि एक एक उपाय फलश्रुतीमध्ये तर असं सांगितलेलं आहे. आज आता आपल्या संपूर्ण युट्यूबच्या याच्यावरती विषय सुरू होतो की मंत्र यंत्र तंत्र करणी प्रकार भूतबाधा हा विषय थोडासा ट्रेंडिंग मध्ये आहे. ललिता सहस्त्रनामाच्या फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे जो व्यक्ती ललिता सहस्त्रनामाचा पाठ करतो त्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी माता प्रत्यंगिरा स्वतः त्याच्यासोबत उभी राहते शरभेश्वर शक्तीसहित. प्रत्यंगिरा हे असं रूप आहे देवी भद्रकालीचं. तिला अथर्वर्ण भद्रकाली म्हटलेलं आहे. तिचं संपूर्ण मुख हे सिंहाचं आहे. सिंहाम सिंहमुखीम सखीम भगवतीम. तिचं स्वरूप प्रत्यंगिरेचं स्वरूप तुमचं रक्षा करतं. जितकेही मंत्र असतील जितकेही तंत्र असतील सगळ्यांचा नायनाट करणारी ती जगदंबिका प्रत्यंगिरा आहे. पण तिची उपासना अत्यंत कठोर आहे, खूप कठीण आहे. आपल्या श्री पितांबरा बगलामुखी शक्तीपीठामध्ये प्रत्यंगिरा स्थापित आहे. जेव्हा तिचं हवन होतं ते खूप उग्र पद्धतीने ते हवन होतं. तर त्याची साधना आपल्या सर्वसामान्यांसाठी नाहीये. पण जो ललिता सहस्त्रनामाची आराधना करतो त्याला प्रत्यंगिरा त्याचं संरक्षण करते. तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. घंटाकर्ण महावीर तुम्ही जर कधी नाव ऐकलं असेल तर घंटा म्हणजे त्यांच्या कानामध्ये घंटा आहे. जैन परंपरेमध्ये त्यांची उपासना केली जाते. त्यांच्या कानामध्ये ते दुसरं काहीच ऐकत नाही. फक्त त्यांच्या कानामध्ये तो एक घंटा आहे, त्याच्यामध्ये एक नाद येतो. त्या नादामध्येच एक जो आपला ओंकार आहे त्याच्यातून बाहेर पडत असतो. ते फक्त ते नादच ऐकतात, दुसरं ते काहीच ऐकत नाही. असे ते घंटाकर्ण महावीर. तर असे घंटाकर्ण देवता सुद्धा असे क्षेत्रपाल देवता सुद्धा त्या साधकाचं रक्षण करतात जर कधी तुम्ही नित्य नियमाने ललिता त्रिपुर सुंदरीची साधना करत असाल तर. शास्त्राने सांगितलंय की आज बघा आता मी अगदी विज्ञानाला आधारून तुम्हाला सांगतो. आज अनेक ठिकाणी वंध्या दोष आहे, गर्भधारणा होत नाही आहे. अशा वेळी सांगितलं आहे की हातामध्ये लोणी घेऊन जी स्त्री ललिता सहस्त्रनामाचा पाठ करून ती लोणी ग्रहण करेल वंध्या स्त्रीला सुद्धा पुत्र किंवा संततीची प्राप्ती होईल. मला असं वाटतं की हे औषधी सोबत तुमच्या मेडिकल ट्रीटमेंट सोबत तुम्ही पूरक म्हणून करायला हरकत काय आहे. ज्या ठिकाणी ललिता सहस्त्रनामाचं पाठ होतं त्या ठिकाणी श्रीविद्येमध्ये एक लक्ष्मी नाहीये, 5 प्रकारच्या लक्ष्मी आहे. साम्राज्य लक्ष्मी, श्रीलक्ष्मी, श्री लक्ष्मी, महालक्ष्मी, पंचपंचिका पूजन सांगितलेलं आहे. ज्या घरामध्ये ललिता सहस्त्रनामाचं पारायण होतं
त्या घरामध्ये 5 प्रकारच्या महालक्ष्मी अष्टलक्ष्मी सोबत निवास करतात आणि नित्य तिथे त्यांचा वास असतो. अजून काय पाहिजे? मग इतकं जर कधी फल आहे तर आपण का ते करू नये? ललिता सहस्त्रनामाचं अर्चन इतकं सुंदर आहे ना. बघा, सुरुवातीलाच वाग्देवतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही फुलाने देवीचं अर्चन करू शकता. जे सुवासिक फुलं आहे, देवीला कदंबाचं फुल खूप जास्त आवडतं, त्याच्याने तुम्ही अर्चन करू शकता. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की 12 नोव्हेंबरला आपल्या श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठामध्ये ललिता सहस्त्रनामाने 1 कोटी वेळा आपण अर्चन ठेवलेलं आहे. बापरे. तर हे जेव्हा सामूहिकरित्या तुम्ही देवीचं अर्चन कराल तेव्हा तुम्हाला त्याचं पूर्ण पुण्य फळ प्राप्त होईल. म्हणून तुमच्या अनुषंगाने, तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने 12 नोव्हेंबरला कोटी अर्चना ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे आणि ललिता सहस्त्रनामाची सेवा आपण सर्व मिळून करूया. वा वा. आणि दादांनी आता जे सांगितलं त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत. सो तुम्हाला कुठे यायचं आहे, कसं यायचं आहे, किंवा मग जर काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. आणि अर्थातच दादा, हे ज्यावेळी आपण कार्य करतो हे एकट्याने म्हणजे आर्थिकदृष्ट्या पेलवण्यासारखं नाही आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करायची असेल तर जरूर करा. मी पण करणार आहे, मी पण तिथे येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या, तुम्हालाही ज्या प्रकारे मदत करता येईल ती करा. त्याचेही सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर 12 नोव्हेंबरला आपण सगळे तिथे भेटूयातच. आणि हा एक अभूतपूर्व सोहळा जो आहे त्याचे आपण साक्षीदार नक्कीच होऊ. आपल्या ह्या पीठामध्ये जे श्रीविद्याचे मोठे मोठे गुरु आहेत, ज्यांना गुरु परंपरा लाभलेली आहे, अशा सगळ्या ज्येष्ठांना आपण प्रथम बोलवणार आहोत. तर प्रत्येकांसमोर मुख्य त्या दिवशी कालभैरव जयंती आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण शतचंडीयुक्त म्हणजे त्यांचं शतचंडीचे पाठ चालू आहेत. तर ते झाल्यानंतर जे हवन होतं त्याला आपण भैरव मंत्राने दुर्गा सप्तशती संपुटित करून भैरवचंडी महायज्ञ ठेवलेला आहे. आणि यज्ञाची पूर्णाहुती झाल्यानंतर अगदी यज्ञामध्ये शेकडो किलो तूप जातं, वेगवेगळ्या वनस्पती जातात, शेकडो किलो ड्रायफ्रूट जातात, कमीत कमी 1000 तर हवनामध्ये साड्या पडतील जगदंबेसाठी. तर ते झाल्यानंतर ललिता राजोपचाराने देवीची अर्चना केली जाते आणि त्या साधनेचे एकत्र फळ आपल्याला खूप लवकर मिळतं. 3.5 लाख आहुती आहेत. तर हे जितके लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढेल तेवढं प्रत्येकाला त्याचं पुण्य लाभ होईल. म्हणून त्या गोष्टी आपण नक्की कराव्या. नक्कीच. आणि आपले प्रेक्षक त्या पद्धतीने नक्कीच सहभागी होतील याची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच. तर दादा, पुढे जाताना आता काही प्रेक्षक नेहमी विचारतात की ज्या आपण एक स्त्रियांना महिन्यातून एक मासिक पाळी येते, तर अशा स्त्रिया सुद्धा याचं पठण करू शकतात का ललिता सहस्त्रनाम? थोडासा विवादित विषय आहे. याला 2 अँगल प्राप्त झालेले आहेत. एक वैदिक आहे आणि एक तंत्रोक्त आहे. शाक्त परंपरेमध्ये ह्या स्वरूपाला निंदनीय किंवा असं हेटाळण्यासारखं मानल्या जात नाही. मुख्य अधिष्ठात्री जगदंबिका ही कामाख्या आहे. योनी मुद्रे नमस्तुते, योनी रूपातच तिचा नमस्कार केला जातो. तुम्ही पाहिलं असेल, एक विशिष्ट प्रकारची त्याला योनी मुद्रा म्हटलेली आहे. तर ती प्रकृतीचं सृजनात्मक शक्तीचं ती कारक आहे. त्यामुळे हा भेद शाक्त परंपरेमध्ये तसा नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण वैदिक मर्यादेचं उल्लंघन करावं. पण मनाला कसलाही दोष नाही. जो काही तुम्हाला शरीरामध्ये जो काही तुमचे जो बदल झालाय तो शरीराला झालेला आहे. तर मला असं वाटतं कोणत्याही ग्रंथाला स्पर्श न करता ललिता सहस्त्रनाम ऐकावं, मनामध्ये त्याचं चिंतन करावं, मनामध्ये म्हणावं, तरी तुम्हाला काही त्याचा दोष नाही. नामाला दोष नाही, मंत्राला दोष असू शकतो ना. देवीचे 1000 नामं करायला अडचण काय? आणि एक शक्ती, ती सुद्धा शक्ती आहे. जेव्हा जगदंबिका रजस्वला होते तेव्हा अंबुबाची पर्व कामाख्यामध्ये साजरा केला जातो. सृजनशीलतेचं केवढं मोठं उदाहरण आहे तंत्रशास्त्रातलं. तर मला नाही वाटत की माझ्या सगळ्या माता भगिनींना मी विनंती करतो की वैदिक मर्यादा पाळून तुम्ही ऐकू शकता आणि मनामध्ये असा भाव ठेवू नका. जेही पुरुष मंडळी ऐकत असतील त्यांनाही मी विनंती करतो की ह्या स्वरूपाचं तुम्हाला हेटाळणी किंवा आपल्या एक थोडीसं धारणा वेगळी आहे. आपण वैदिक मर्यादा ओलांडत नाही, तेवढ्या आपल्या महिला, आपला वर्ग तेवढा समजूतदार आहे. परंतु त्याचा तुम्ही सन्मान करा.
तंत्रशास्त्रामधील काही ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की जो व्यक्ती, कामाख्या तंत्रामध्ये स्पष्ट वर्णन आहे की जो व्यक्ती एखाद्या रजस्वला स्त्रीचा अपमान करतो त्याची केलेली सगळी साधना ही नाश पावते. बर. किती मोठा स्त्रीचा सन्मान आहे. मग माझं म्हणणं आहे की तुम्ही दृष्टीभेद करू नका. जो नियम असेल तो तुम्ही पाळा, पण मनामध्ये जी हेटाळणी जो किंवा एक वेगळ्या प्रकारचा भाव आहे तो शुद्ध ठेवा. बस इतकंच. खरंय. आणि दादा आता पुढे जाताना मला हेच विचारावं असं वाटेल की याचं काही पारायण असतं का? ललिता सहस्त्रनामाचं पारायण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवरात्राचा हप्ता काळ आलेला आहे. नवरात्रामध्ये ललिता सहस्त्रनाम नित्य वाचलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने 1000 नाव आहे देवीचे. तुम्ही वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सने देवीचे अर्चन करू शकता. तेच प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता. तांदळाला थोडंसं केसराचं पाणी लावून तुम्ही त्याच्याने अर्चन करून ती खीर म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता. अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा सांगितलेलं आहे आपल्या फलश्रुतीमध्ये. या दिवशी देवीला अर्चना खूप प्रिय आहे. शरद पौर्णिमेचा उत्सव येणार आहे आता, कोजागिरी पौर्णिमा, त्या दिवशी तुम्ही वेगवेगळ्या साहित्यांनी देवीचं अर्चन करू शकता. आणि वरतून आपल्या पुणे किंवा मुंबईमध्ये कदंबाचं वृक्ष तुम्हाला कुठेही अवेलेबल होतं. देवीला कदंब वनवासिनी, तिला ते पुष्प खूप प्रिय आहे. तर जे कोणी कार्यक्रमाला येत असतील सगळ्यांना मी विनंती करतो की जर कधी तुम्ही नगरमध्ये कार्यक्रमाला येत असाल तर ते कदंबाचं पुष्प 100, 200, 10, 15 जे तुमच्या यथाशक्ती तुम्ही ते चांगल्या पद्धतीने शुद्धी पाळून जर कधी तुम्ही घेऊन येत असाल तर ते आपण अर्चनासाठी नक्की वापरूया. तर कदंबाच्या पुष्पाने, वेगवेगळ्या सुवासिक पुष्पाने, 1000 पुष्पाने देवीचं अर्चन होतं. केसर, आपलं जे केसर असतं त्याच्याने अर्चन होतं. इलायचीने अर्चन होतं. कुंकूने अर्चन होतं. आणि नंतर ते तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. आज श्रीचक्रवरतीचा सगळीकडे मार्केट झालेलं आहे. श्रीचक्राचा आणि वास्तूचा काही एक संबंध नाही. सुंदरी खंडामध्ये असं सांगितलंय, जो विना दीक्षा श्रीचक्राचं अर्चन करतो त्याला प्रमाद येतो, त्याच्यावरती रोगवृद्धी होते. माझं असं म्हणणं आहे की त्याचं डायमेन्शन कसं आहे, त्याची उंची कशी आहे, थोडं समजून उमजून तुम्ही ते समजून व्यवस्थित पद्धतीने त्याचं अर्चन करा. ज्यांच्याकडे असेल ठीक आहे, त्यांनी त्यांचं अर्चन व्यवस्थित पद्धतीने करा, पण व्यवस्थितरित्या त्याचं मार्गदर्शन घ्या. कुंकू अर्चन देवीला अत्यंत प्रिय आहे. वेगवेगळ्या फुलाने तुम्ही त्याचं अर्चन करू शकता, तुम्हाला त्याचा लाभ मिळतो. आणि दक्षिण भारतामध्ये जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ललितेचं आम्हाला साधना करायची आहे तर कशी करावी, ती किंवा तिचं मंदिर कुठे आहे, क्षेत्र काय आहे. ललिता त्रिपुर सुंदरीचं बघा, ललित श्रीमद भागवतामध्ये एक ओळ आहे की तेन वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षात वर्तते हरी, की श्रीमद भागवत पुराण हे पुराण नसून प्रत्यक्ष श्रीहरीच आहे. तसं मी म्हणतो तेने वाङ्मय मूर्ती ही प्रत्यक्षात वर्तते देवी, की ललिता सहस्त्रनाम हे पुस्तक नसून हे स्वतः ललिताचं ते स्वरूप आहे. मूर्ती, जसं शब्द ब्रह्म म्हणजे देवीचा मंत्र आहे, तसं मूर्ती ब्रह्म म्हणजे कांचीपुर निवासिनी भगवती कामाक्षी परमेश्वरी. चेन्नई पासून 60 किलोमीटर असलेलं कांचीपुरम ह्या ठिकाणी देवीचं स्वरूप मुख्य. आणि जी काही युद्ध झालेलं आहे भंडासूर किंवा जिथे प्रगट झालं, जे काही ती घटना घडली, तेच म्हणजे कांचीपुरम. आणि अत्यंत सुंदर ते क्षेत्र आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. शास्त्र प्रमाण आहे की ललितेची उपासनेला तुम्हाला नियम आहे, पण कामाक्षीच्या उपासनेचे तुम्हाला काही नियम नाही. आपण डिस्क्रिप्शन मध्ये एक मी तुम्हाला लिंक देतो, त्या ठिकाणी एक HD फोटो आहे कामाक्षीचा. तो प्रत्येकाने डाउनलोड करून प्रिंट करून घरामध्ये तुम्ही त्याची स्थापना करून त्याच्यासमोर तुम्ही साधना करू शकतात. कोणी स्त्री असो, पुरुष असो, अन्य कोणी हरिजन असो, कोणीही कामाक्षीची साधना करू शकतं. कामाक्षी रूपात देवीची अर्चना केल्याने तुम्हाला ती लवकर फलीभूत होणार आहे. मंत्र रूपात ललिता सहस्त्रनाम आणि मूर्ती रूपात म्हणजे कांची कामाक्षी. वा वा. दादा, मगाशी तुम्ही उल्लेख केला कामाख्याचा, आणि मला तुम्ही ती एक मुद्रा सांगितली, योनी मुद्रा. आणि मी लोकांना सांगू इच्छितो की एक योगेश सोबतचा पॉडकास्ट आहे तुमचा कामाख्याचा, तर त्याची तर लिंक मी देतो, सो लोक बघू शकते. तर तेव्हा तुम्ही तो नमस्कार केलाय, तर त्याबद्दल आम्हाला अजून थोडं सांगा. आणि तो कसा करायला पाहिजे, कधी केला पाहिजे? नाही बघा, ते थोडंसं
साधक जेव्हा तुम्ही शाक्त उपासना करता तेव्हा तुम्हाला योनी मुद्रा दाखवल्या जाते. बर. अशा प्रकारची ती योनी मुद्रा असते. गुरु, नदी, देवी, संत, शिव आणि गुरु ह्या ठिकाणी तुम्हाला ती प्रदर्शित करून देवीचं दर्शन घ्यावं लागतं. ललिता सहस्त्रनामामध्ये सुद्धा देवीचे अर्चन नवमुद्राने सांगितलेलं आहे. नवमुद्रात्मिका तिला स्वरूप सांगितलेलं आहे. त्रिखंडा मुद्राने तिचे अर्चन होते. वेगवेगळ्या मुद्रा आहेत. ते असं प्रत्येक जणाला त्याचा अधिकार नसतो. शेवटी ते देवीचं योनी म्हणजे काय आहे, शक्तीचं केंद्र आहे. पण तुम्ही नॉमिनल लोक अशी सुद्धा तुम्ही मुद्रा बरेच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, हे शक्तीचं केंद्र आहे. तर ती योनी मुद्राद्वारे आम्ही दर्शन घेतो. त्यासोबत एक जरा सध्याचं ट्रेंडिंग विचारायचं तुम्हाला की सध्या एक क्लिप खूप व्हायरल केली आहे लालबागच्या राजाच्या इथे. अंबानी जे आहेत तर त्यांचा नमस्कार खूप सध्या आपण जो असा नमस्कार करतो ते कंटिन्युअसली असं त्याचा काही खरंच वेगळा अर्थ आहे का? बघा, प्रत्येकाची एक वेगळी माझ्या भाषेमध्ये वेगळी पद्धत असते. परंतु शास्त्र सांगतं. माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, मला थोडंसं पूजापाठचं आवड होती. तर माझे आजोबा सांगायचे देवाला एवढं काही लागत नाही. मग मी म्हणायचो असं का म्हणता आजोबा तुम्ही? तर बाबा म्हणायचे की 10 खारका आणि 1 नारळ देवाला चांगलं आहे. मला असं वाटायचं की 10 खारका आणायच्या, पण माझ्या आजोबांना सांगितलं नाही, ह्या 10 खारका आणि 11वं नारळ. तर मला असं वाटतं की सगळ्यात अगोदर नमस्काराची मुद्रा, आता जेव्हा आपण सुरुवातीला म्हटलं की श्री मात्रे नमः, तर नमस्कार केव्हाही असा होतो. हे आपलं आज्ञाचक्र, हे आपलं ब्रह्मांड आहे. ज्याच्यामुळे ब्रह्मांड आपल्याला दिसतंय तो ब्रह्मांड नायकासमोर हे आपलं छोटं लघु ब्रह्मांड तुम्हाला समर्पण करायचं आहे. गुरु असो, देव असो, त्यांच्या चरणावरती केव्हाही मस्तक अशाच पद्धतीने झुकलं पाहिजे. आता काही त्यांची पद्धत वेगळी असते. आता आमच्याकडे पण आमच्या काही लोकांना मी पाहिलेलं आहे, त्यांना सतत ती गोष्ट बोलण्याचं पद्धत असते. तेही एकदम अशा पद्धतीने मला जर हे कर, मला ते कर, मला ते कर, हे एक भाव आहे. पण मुख्य पद्धत साधी आणि सरळ आहे. वा वा. दादा, आता ललिता सहस्त्रनामाचे ज्यावेळी आपण पाठ करतो किंवा मग ज्यावेळी त्याचं पठण करतो तर त्याचे काही फलप्राप्ती जसं तुम्ही सांगितलं तर किंवा त्याचे काही उपाय जे केल्यानंतर लोकांना त्याचे फायदे होऊ शकतात, तर ते आम्हाला थोडे एक्सक्लुझिव्ह सांगू शकता? सांगतो. फलश्रुतीमध्ये अनेक उपाय सांगितलेले. अजून एक असा उपाय की जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी नकारात्मकता, आज नजरदोष, दृष्टीदोष सर्वत्र तुम्हाला दिसतो, नजर लागली, काहीतरी चुकीचं झालं, सांगितलं की एका घड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्याकडे बघत तुम्ही ललिता सहस्त्रनाम वाचायचं आणि तो घडाचा घडा त्या साधकाच्या वरती किंवा कुणाच्या वरती तो उलटा करायचा किंवा त्याच्याने स्नान करायचं. असं जरी केलं तरी दृष्टीदोष, मंत्रतंत्राच्या बाधा तुमच्या दूर होतात, असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. वरतून ललिता सहस्त्रनामाने, बिल्व दलाने सुद्धा ललिता सहस्त्रनामाचे जो व्यक्ती अर्चन करतो त्याची रोगापासून त्याची मुक्तता होते. त्याचा खूप चांगला फायदा आहे. ज्या लोकांना हृदयाचा त्रास आहे, देवी कवच मध्ये सांगितलं हृदये तू ललिता देवी, ललिता देवीचं स्थान हे आपल्या हृदयावरती आहे. मग ज्या लोकांना हृदयविकार असतील त्यांनी मात्र ललिता सहस्त्रनाम वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. का हे मी म्हणत नाही, हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. ज्यावेळी तुम्ही ललिता सहस्त्रनाम वाचता, विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने काय होतं, तुमची वाणी शुद्ध होते. बरोबर, एक प्रभाव तयार होतो. तसं ललिता सहस्त्रनामाने तुमचे जे स्पंदन आहे हृदयावरती त्याचा इम्पॅक्ट होतो. हृदयाचा ज्याला त्रास असेल, काही आज वेगवेगळ्या सर्जरी हार्टच्या असतात, तर त्या लोकांसाठी ललिता सहस्त्रनाम अत्यंत औषधीला पूरक. ललिता सहस्त्रनाम हे केव्हाही चांगलं आहे. आणि आज सगळ्यात जास्त आर्थिक समस्या आहे आणि मी सगळ्या तुमच्या जितकेही आपले प्रेक्षक आहे, महिला, त्यातल्या त्यात काही आपल्या माता भगिनी किंवा माझ्या काही बहिणी की त्यांना कुणाला आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता आहे, काही मुलींना स्वतःच्या विवाहाविषयी चिंता आहे, तर मी त्यांना सांगतो की नवरात्रामध्ये तुम्ही सवय करा ललिता सहस्त्रनाम म्हणण्याची. तर तुम्हाला चांगला वर जगदंबेच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होईल. आणि गर्भसंस्कारामध्ये सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह काही असेल तर विष्णू सहस्त्रनाम आणि ललिता सहस्त्रनाम. मी माझ्या मुलीच्या वरती, माझी मुलगी छोटी, तिचं नाव श्रीविद्या, तर जेव्हा ती तिच्या आईच्या याच्यामध्ये होती, गर्भामध्ये होती, तेव्हा आम्ही ललिता सहस्त्रनाम वाचायचो. आणि जेव्हा 7व्या-8व्या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही ललिता सहस्त्रनाम म्हणायचो तर ते त्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा ते हलताना फिरताना दिसायचे. त्याला ती
रिस्पॉन्स देत होती. आणि आमच्या गुरूंकडनं तिला अगदी वयाच्या 6व्या वर्षी तिला बाला त्रिपुर सुंदरीचा मंत्रोपदेश मिळाला. तर डॉक्टरांनी पण सांगितलं की जे लोक विष्णू सहस्त्रनाम किंवा हे स्तोत्र पाठ वगैरे गर्भिणी करते, ऐकते, तर त्या स्पंदनांचा त्याच्यावरती परिणाम होतो. आता तुम्ही एक्सक्लुझिव्ह शब्द वापरला म्हणून सांगतो, दक्षिण भारतामध्ये असे काही पीठ आहेत, श्री विद्यापीठम, जिथे आम्हाला जावं लागतं. तर मी असं चर्चा करत असताना खूप मोठ्या पीठामध्ये मला जाण्याचा योग आला दक्षिण भारतामध्ये. त्या ठिकाणी मला एक चांगले श्री विद्या उपासक होते. त्यांनी मला एक प्रयोग सांगितला. ललिता सहस्त्रनामामध्ये जो आपला दुर्गे श्रुता हरिसी भीतिमशेष जंतो स्वस्ते हि श्रुता मतीमतीव शुभम दधासी दारिद्र्य दुःख वैहारिणिका त्वदन्या सर्व उपकार करणाय सदार्थ चित्ता. सप्तश्लोकी दुर्गापैकी जो पहिला जो मंत्र आहे, या मंत्राचं संपुट लावून जो कोणी ललिता सहस्त्रनाम वाचतो, 48 दिवसामध्ये त्या माणसाची कार्यसिद्धी होताना आम्ही पाहिलेलं आहे. कोविडमध्ये एक असा प्रसंग आला की त्या माणसावरती जप्ती आली. कोर्टाने त्यांच्या जे काही इस्टेट होती ती जप्त करायची, कारण की त्यांचं कर्ज म्हणजे कर्जाचा हप्ते काही हे झालेले होते आणि ते त्यांना सोडून देण्याची त्यांची वेळ आली. नागपूरमधली घटना आहे. आणि कोविडमध्ये दुसरी कोणती बँक 2 कोटीचं लोन देणं पॉसिबलच नव्हतं. तेव्हा सगळं हे झालेलं होतं, बंद झालं होतं. आणि त्यांच्या शाळेवरती, त्यांच्या ठिकाणी ती सगळी जप्ती आली. मग त्यावेळी हा प्रयोग मी त्यांच्याकडून करवून घेतला की तुम्ही स्वतः म्हणाल 48 दिवस दोघेही पती पत्नीने सुरुवातीला दुर्गा सप्तशतीचा मंत्र, ललिता सहस्त्रनामाची एक श्लोक आणि परत दुर्गा सप्तशतीचा आपला सप्तश्लोकीतला मंत्र, असं करून त्यांनी संपुटित करून ललिता सहस्त्रनामाचं पाठ केलं. आणि 38व्या दिवशी बँकेने त्यांचे 2.5 कोटीचं लोन मंजूर केलं. हे मला माहिती नाही, याला आधार देवीची लीला, योगायोग, ते ज्याला जे म्हणायचं असेल ते म्हणा, परंतु तुम्ही हे प्रयोग करू शकता. ज्या लोकांना घरामध्ये रोग आहे, अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः, ह्या मंत्राचं संपटी करून जर कधी तुम्ही ललिता सहस्त्रनामाचं पारायण केलं तर कितीही मोठा आजार असू देत, तुम्हाला त्याच्यातून ती जगदंबा बाहेर काढते. देवीच्या शक्तीपैकी वाराही आणि मंत्रिणी या 2 शक्ती आहे. सुरुवातीला वर्णन केलेलं आहे. जो व्यक्ती ललिता सहस्त्रनाम वाचतो त्याच्यावरती मंत्रिणी म्हणजे राजश्यामला देवीचा आशीर्वाद असतो. वाराही ही जी देवी आहे तिचं मुख वराहाचं आहे. ती सगळी भूमितत्वाचं राजकीय नेत्यांची ती देवता आहे. तर त्यांना असे काही राजकीय प्रभाव तुमच्यावरती असेल, काही तुम्हाला अडचण येत असेल, भूमिविवाद असतील, फ्लॅट भेटत नाही, जप्ती आलेली आहे किंवा बिल्डर्सने ते घेऊन काही अडचणी आपल्याला ताबा भेटत नाहीये, ललिता सहस्त्रनामाचं पाठ केलं तरी तुम्हाला जगदंबिकेचा आशीर्वाद प्राप्त होतो. पण ही श्रीविद्या साधना गुरुगम्य आहे. पण देवीचा प्रचार व्हावा म्हणून सुरुवातीला तुम्ही व्यवस्थितरित्या ललिता सहस्त्रनाम करू शकता. पण त्याआधी नियम असा आहे की चांगल्या गुरुजींकडनं त्यांची कमीत कमी संथा घ्या, उच्चार तुमचे शुद्ध असावे, इतकंच. पण मग आता अर्थातच प्रेक्षक विचारणार की मग आम्ही तुम्हाला गुरु मानून ते पाठ नाही. कसं असतं, दीक्षेचे काही प्रकार असतात. जेव्हा तुम्ही श्रीविद्या उपासनामध्ये येतात, श्रीविद्येचे अनेक प्रकार आहे. आता तुम्ही माझं जेव्हा तुम्ही पूर्ण चॅनल बघाल तुम्हाला कळेल की वेगवेगळ्या टप्प्यातून आपल्याला श्रीविद्या साधना करून घेत असते. श्रीविद्या ही जीवन पद्धती आहे. ते एकदा केलं म्हणजे झालं असं नाही, आयुष्यभर ती साधना करायची असते. महागणपतीची उपासना आहे, चंडीची उपासना आहे. आपल्या पीठमध्ये तर कित्येक स्त्रिया दुर्गा सप्तशती संस्कृतमध्ये शिकून कंठस्थ करत आहेत. दुर्गेच्या क्रमामध्ये महागणपतीची उपासना, महागणपती यंत्रपूजा, महागणपती तर्पण, श्यामा, वाराही आणि मग नंतर ललितेचे क्रम, असा हा सगळा मुख्य टप्पा आहे जो आयुष्यभर आपल्याला सोबत चालायचा आहे. म्हणून सुरुवातीला तुम्ही ललिता सहस्त्रनाम केलं तरी चालतं. बरं. तर दादा जाता आता आम्हाला आपल्या ललितेचं स्वरूप जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला अजून आवडेल. खूप छान. ललिता त्रिपुर सुंदरीचं स्वरूप खूप सुंदर आहे. अगदी सदाशिवावरती जगदंबिका ही सुधा सागर मध्यस्था या रूपामध्ये तिथे ती विराजित आहे. तिच्या हातामध्ये तुम्हाला व्यवस्थित असलेलं इक्षुदंड दिसतं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतर देवतांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे त्यामध्ये कठोरता आहे. पण ललिता त्रिपुर सुंदरीच्या हातामध्ये तुम्हाला ऊस दिसतो. ती शत्रूला सुद्धा गोडव्याने
वात्सल्यतेने त्याच्यातले दुर्गुण दूर करते, अशी ती आपली परांबिका आहे. तर ती मायाने ममतेने साधकातले षडरिपूंचा नाश करते, जी चतुर्भुजा चंद्रकलावतंसा असं स्वरूप आहे. अशा जगदंबिकेचं आपण प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे, तिच्या नामामध्ये राहिलं पाहिजे. आणि जे 12 तारखेचा जो आपला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी माझ्या सगळ्या माता भगिनींना विनंती करतो की कार्यक्रमाला अवश्य यावं आणि नवीन आपल्या जीवनाची सुरुवात करावी. येताना कदंबाचे पुष्प जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते नक्की घेऊन या. आपण त्याचा उपयोग आपल्या याच्यामध्ये नक्की करू शकतो. आणि जीवनाची सुरुवात जगदंबिकेच्या उपासनाने लवकरात लवकर करा. वा वा. आणि मी परत एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कार्यक्रमाचे जे काही डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो तुम्ही दादांच्या टीमला तशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता. म्हणजे इव्हेंटला येताना, आपल्या कार्यक्रमाला येताना काय घेऊन यायचं आहे, किंवा मग तुम्हाला जर काही दान करायचं असेल तर त्याविषयी तुम्ही विचारू शकता. आणि दादांचं यूट्यूब चॅनल आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इंस्टाग्राम हँडल आहे, त्याची पण लिंक आहे. आणि आम्ही मध्ये जसा उल्लेख केला की कामाख्याचा जो एक पॉडकास्ट आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो तुम्ही तो सुद्धा पॉडकास्ट बघा आणि तो कसा वाटला हा त्या पॉडकास्टवर कमेंट तुम्ही करून आणि सांगा. तुम्हाला जरी काही विचारायचं असेल महाविद्या कामाख्या तरी प्रश्न विचारायला सांगा, आपण त्यावरती नक्की बोलूया. नक्कीच. आणि मला वाटतं की प्रेक्षक पार्ट 2 मागणारच आहेत. तर कशावर तुम्हाला पार्ट 2 हवाय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. दादा, तुम्ही एवढा आलात आणि आपण एवढा छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्रीमात्रे नमः. श्रीमात्रे नमः. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आणि जाता आता मला एक आमचं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे की आम्ही फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.